माझ्या आणि एका व्यक्तीच्या नावानं 32 गुंठ्याचा सातबारा आहे। या सातबाऱ्यातील 16 गुंठे जागा माझी आणि 16 गुंठे जागा त्या दुसऱ्या व्यक्तीची आहे। आता माझ्या 16 गुंठ्यामध्ये मला कमर्शियल एनए करून तिथं परमिट रूम बिअर बार सुरू करायचा आहे। नमस्कार मित्रांनो, मी अमित भूतकर। मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये। मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे आपले मराठी बांधव परमिट रूम बिअर बार या व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, तुम्ही हा जर व्हिडिओ इंस्टाग्रामवर अथवा फेसबुकवर बघत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी यूट्यूबच्या आपल्या चॅनलची लिंक खाली दिली आहे। या चॅनलवर येऊन तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की काल आपल्या एका सबस्क्रायबरचा मला संध्याकाळी फोन आला होता। त्याची आणि त्याच्या एका व्यक्तीची, कोण व्यक्ती त्यानं सांगितलं नाही, एका व्यक्तीच्या नावानं एक सातबारा आहे, 32 गुंठ्याचा आहे। त्या 32 गुंठ्यापैकी 16 गुंठे जागा त्याची आणि 16 गुंठे जागा त्या दुसऱ्या व्यक्तीची आहे। मात्र खाली सामायिक क्षेत्र अशा प्रकारचा शेअर आहे। आता त्या व्यक्तीला ती सदरची जागा कमर्शियल एनए करायची आहे आणि कमर्शियल एनए करून त्या ठिकाणी त्याला परमिट रूम बिअर बार सुरू करायचा आहे। तर यासाठी त्या व्यक्तीची एनओसी किंवा परवानगी लागेल का, अशा प्रकारचं त्या व्यक्तीने मला प्रश्न विचारला। तर मित्रांनो, या संदर्भात विस्तृत माहिती आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहे किंवा घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा जो सातबारा असतो त्यामध्ये कितीही गुंठ्याचा असू दे, त्यांचा 32 गुंठ्याचा होता, आपण 32 गुंठे इथनं पुढे उदाहरण घेऊया। 16 गुंठे तुमची आहे, 16 गुंठे त्यांची आहे आणि खाली असा शेरा लिहिला आहे की सामायिक क्षेत्र। मग त्यामध्ये असं कुठेही मेन्शन नाहीये की तुमची 16 आहे आणि त्याची 16 आहे। आता तुम्ही मला सांगताय की तुमची 16 आहे आणि त्याची 16 आहे। सामायिक क्षेत्राचा अर्थ काय की ते दोघांच्या मालकीचं क्षेत्र। मग ते तुमच्या नावानं 30 गुंठे व त्याच्या नावानं 2 गुंठे असू शकतं, किंवा 10 गुंठे तुमच्या नावानं आणि 22 गुंठे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या नावानं असू शकतं। असा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी कागदोपत्री केलेला नाहीये, त्यामुळं खाली तिथं सामायिक क्षेत्र आलेलं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्याच्यावरती सोल्युशन मी असं सांगेन की तुम्ही सगळ्यात पहिला सोपं सोल्युशन सांगतो, सोपं। त्यांनी मला विचारलं की मग त्याची एनओसी लागेल का, मग त्याची एनओसी घेऊन मी जर बिगर शेती केली तर पुढं बार काढताना आणि परत एनओसी लागेल का, तर हो। सामायिक क्षेत्र म्हणजे काय, त्या क्षेत्रावरती दोघांचा सुद्धा समान अधिकार आहे। त्यामध्ये कुठेही तुमचं 16 गुंठे आणि त्याचं 16 गुंठे असं कुठेही डिफाईन केलं नाहीये, किंवा ठीक आहे 16 गुंठे आहे पण डाव्या साईडचं 16 गुंठे तुमचं आहे का उजव्या साईडचं 16 गुंठे तुमचं आहे, पुढच्या साईडचं 16 गुंठे तुमचं आहे का मागच्या साईडचं 16 गुंठे तुमचं आहे, असा कुठलाही प्रकारचा उल्लेख केलेला नाहीये। त्यामुळं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी म्हणजे एनए करताना असेल किंवा उद्याच्याला एखादी एनए, आपण हेच उदाहरण नाही अनेक पण उदाहरण बघूया। ह्या एकाच प्रश्नामध्ये अनेक प्रश्न असतात की बाबा आमची प्रॉपर्टी आहे पण ती सामायिक क्षेत्रात आहे, आता मला परमिट रूम बिअर बार काढायचं आहे, एनए प्रॉपर्टी आहे, ठीक आहे, किंवा गावठाणातली प्रॉपर्टी आहे आणि सामायिक क्षेत्रात आहे, तर तुम्हाला त्या दुसऱ्या व्यक्ती हा सामायिक क्षेत्र असं लिहिल्यामुळं तुमच्या एवढाच त्या जागेचा मालक होऊ शकतो आणि परमिट रूम बिअर बार असू दे किंवा कुठलीही इतर तुम्हाला कायदेशीर बाबी करायच्या त्या ठिकाणी असल्या, दुसरं एखादं लायसन काढायचं आहे, कुठलंही बँक लोन करायचं आहे, तर सामायिक क्षेत्र जर असेल तर त्या हिस्सेदाराचं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एनओसी, ना हरकत प्रमाणपत्र किंवा त्याला त्या ठिकाणी सहीला घेऊन जाणं हे कायदेशीर दृष्ट्या क्रमप्राप्तच आहे, हे आधी समजून घ्या। ह्याच्यावरचं सोल्युशन आपण बघूया। परंतु ज्यावेळेस ते तुमचं क्षेत्र सामायिक क्षेत्र असं म्हणून त्याच्यावरती सातबाऱ्यावरती उल्लेख आहे, त्याचा अर्थ त्या अर्थी ते क्षेत्र दोघांच्याही समान मालकीचं आहे, सामायिक आहे, दोघांच्या मध्ये आहे, त्यामध्ये कुठेही तुमची आणेवारी नाहीये। आणेवारी म्हणजे तुमचं 8 आणे त्याचं 8 आणे म्हणजे 16 गुंठे झालं। पूर्वीचे जे आणेवारी पद्धत असते किंवा आता नवीन केमट्राईज निघालंय तिथं तुमचं 16 आर त्याचं 16 आर असेल, जर जुने सातबारे असतील तर तिथं त्याचं 8 आणे तुमचं 8 आणे असं येईल, हे लक्षात घ्या। तसं असेल तरी पण तुम्हाला त्याच्या चतुर्सीमा देखील तलाठी ऑफिसमध्ये नोंदवून घ्यायला लागतील। म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सोपं सोल्युशन काय आहे तर तुमची आणेवारी आणि चतुर्सीमा तलाठी ऑफिसला लावून घेणे। मग त्यांनी मला विचारलं की मग ते मोजणी करून आमचा सातबारा वेगवेगळा करू का, ठीक आहे, सातबारा वेगळा केला चांगलं, कधी चांगलं, पण ती थोडीशी लेंदी प्रोसिजर आहे। त्यासाठी मोजणी व्हावी लागेल, त्यासाठी गटफोड व्हावी लागेल, त्या गटात इतर जर कोण असतील तर त्यांना पण तिथं त्या ठिकाणी सह्याला बोलवावं लागेल।
हे थोडीशी लेंदी प्रोसेस आहे माझ्या मते. ठीक आहे, यासाठी सोपं आणि साधं सोल्युशन आणि आपल्याला एनएला पण चालणारं आणि पुढं परमिट रूम बिअर बारला सुद्धा काही प्रॉब्लेम न येण्यासाठीचं सोपं आणि सोल्युशन काय, तर तुम्ही दोघांनी जाऊन तलाठी ऑफिसमध्ये आपली आणेवारी लावून घ्यायची आणि त्या ठिकाणी चतुर्सीमा लावून घ्यायची. हे काम अगदी कमी वेळेत, कमी श्रमात, कमी खर्चामध्ये होईल. म्हणजे काय की बाबा तुमचे आता तुम्ही म्हणताय 16 गुंठे आहे म्हणजे 8 आणे तुमचे झाले. पूर्वीचा म्हणतो ना 16 आणे म्हणजे 1 रुपया. ठीक आहे, म्हणजे तुमची 50% त्याची 50%. ह्यालाच आपल्या जुन्या भाषेत जी होती जुनी पै पद्धत त्यामध्ये 4 आणे, 8 आणे आणि 16 आणे असं होतं. 16 आण्याचा नंतर 1 रुपया झाला. 4 आणे म्हणजे 25 पैसे झाले. ठीक आहे, आपण अजून पण म्हणतो बाबा 4 आणे दे, 8 आणे दे. 8 आणे म्हणजे काय 50 पैसे. 1 रुपया म्हणजे काय 16 आणे म्हणतो. पण बघा आपण तुझं म्हणणं 16 आणे खरं आहे म्हणजे 100% खरं आहे म्हणजे असं आपण म्हणतो. ठीक आहे, असो. तर तुमचं त्या ठिकाणी आणेवारी किंवा तुमचं हिस्से लावून घेतले पाहिजेत. हिस्से जर नवीन असेल तर ते लावतील. 16 गुंठे तुमचा हिस्सा, 16 गुंठे त्याचा हिस्सा ते लावतील. आणि शिवाय तुम्ही तुमच्या चतुर्सीमा लावून घ्या त्या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला त्या जरी एक 7/12 राहिला म्हणजे 7/12 वेगळा करायची, 7/12 फोडायची गरज नाही. ती लेंदी प्रोसिजर आहे. त्याला खर्च पण जास्त लागेल, वेळ पण जास्त लागेल, श्रम पण जास्त लागतील, सगळं चालेल. तर यावरती साधा आणि सोपा मार्ग काय, तर परत एकदा सांगतो, आणेवारी किंवा हिस्से लावून घ्या. हे हिस्से आणि आणेवारी लावा, शिवाय चतुर्सीमा लावा. हे तुमचं तलाठी ऑफिसमध्ये काम होईल. एक थोडेसे 1-2 हेलपाटे तिथे पण मारावे लागतील. परंतु ते जे तुम्ही मला विचारलं की 7/12 वेगळा करू का किंवा कसं काय करू, तर तुम्ही जर ह्या सोप्या पद्धतीने गेला, एकच 7/12 असला, त्याचं नाव वर तुमचं नाव खाली किंवा तुमचं नाव वर त्याचं नाव खाली आलं, त्याच्या पुढे 16 गुंठे तुमचं 16 गुंठे त्याचं असं वेगवेगळं आलं, तरी देखील मग तुम्हाला तुमची 16 गुंठे जमीन त्याच्या परवानगीशिवाय एनए करता येईल. एनए होईल. ते जे काही एनएचे नियम आहेत ते लागू आहेत, त्याला त्याप्रमाणे ते करावं लागेल. परंतु ते करताना त्या दुसऱ्या तुमच्या जो त्या व्यक्ती आहे तो 16 गुंठ्यात त्याची तुम्हाला कुठलीही हरकत किंवा एनओसी घ्यायची गरज नाही. याशिवाय तुमची एनए झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही परमिट रूम बिअर बार काढायला याल त्यावेळेस देखील तुम्हाला जरी त्याचं नाव त्या 7/12 असलं आणि तुम्ही तो 7/12 सादर केला, एनए ऑर्डर दिली, तरी तुम्हाला त्या व्यक्तीची कुठल्याही स्वरूपाची एनओसीची किंवा परवानगीची किंवा त्याला सही घेऊन यायची गरज अजिबात भासणार नाही. तर साधा सोपा पर्याय तुम्हाला सांगितला मी. तलाठी ऑफिसमध्ये जावा, जाताना त्याला बरोबर घेऊन जावा. त्या ठिकाणी आणेवारीचा अर्ज करा. जर काय तुमचा खरेदीचा दस्त असेल किंवा वडिलोपार्जित मिळाली असेल, ते तुम्ही सांगितलं नाही की सामायिक हिस्सा आहे ते तुम्ही मित्रात घेतलाय, भावाभावात घेतलाय किंवा वडिलोपार्जित एकत्र नाव लागलंय तुमचं सामायिक क्षेत्र म्हणून. परंतु जर तुमची खरेदी असेल तर खरेदी दस्त घेऊन जावा, 7/12 घेऊन जावा, एक ऍप्लिकेशन करा, चतुर्सीमा तिथे टाकून घ्या. चतुर्सीमा म्हणजे काय की तिथं कळलं की पुढची तुमची, मागची त्याची, का डाव्या साईडची तुमची, उजव्या साईडची तुमची, फ्रंट किती आहे. मग फ्रंट नाही कळणार परंतु त्याचा अंदाज येईल की बाबा ही अशी आमची चतुर्सीमा आहे. मग ह्याचा तुम्हाला देखील येणे करताना फायदा होईल आणि तुमच्या आपापसातले वाद फ्युचरमध्ये होणार नाहीत. मित्रांनो, छोटासाच व्हिडिओ बनवला. माझ्या मते ह्यापूर्वी देखील ह्याच्या विषयी आपण व्हिडिओ बनवला होता, परंतु त्यांनी जो मुद्दा मला काल विचारला तो मला खूप छान आणि स्पेसिफिक वाटला. त्यासाठी आज ह्या मुद्द्यावरती मी व्हिडिओ बनवलाय. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.